खुरपान उरकायची बाया मला जायचंय माझ्या भावाच्या पोरीचं लगीन आहे भाऊ बी म्हणला कवा यायची जावं लागेल आता 30 तारखेला तर लगीन आहे याच महिन्यात लगीन आहे मला जावं लागेल काय आयराला वर आयराला काय घ्यावं लागेल वावाणीला घ्यावं लागेल नको घ्यायला काहीतरी हे बिचाराला नुसतं कामच पडलं या म्हाताऱ्याला नुसतं काम करायचं वर्षाच्या काठी नको जायला भाऊजाया म्हणतात आली बाया वर्षाच्या काठी नको आहे तुम्हाला यायला बांगड्या भरायला साडी घ्यायला वरवाणीच्या साड्या फिड्या नको घ्यायला मावणी काय हा हे म्हातारा ना लय वैताग आणून घेते नको नकोच करीत नुसतं हिरबळ घरी बसतंय गप्पा मारीत एक तर बाहेर भोकातले ऐका येत नाही काय नाही का उरकायचं माझं खुरपान मला ताण लागली ती पाणी आणाय जायचे होते गेले नाही बाया मी कवा जायची भाकर खाय म्हणलं तर दुपारा मी गेले नाही भाकर खाय सुद्धा घरी काम जा उरकून म्हणलं जावा म्हणून भाऊजाई म्हणली वर्षाच्या काठी तरी येत जा की तुम्ही कवा वर्ष 12 महिन्यात जत्रेला येत जा कवा मध्ये आधी येऊन चक्कर मारत जा हे संसार आहे म्हातारपणाचा कशाचा संसार येऊ मड्याला कार येऊ काय मनाला बोलती का काय ग तू नाही नाही मग काय चाललंय तुझं चाललंय माझं खुरपायचं चाललंय आवाज लगीन आलंय माझ्या भावाच्या पुरीचं मला जायचं होतं कधी हाय हाय आता 30 तारखेला हाय असं आहे होय. हा मला जायचं या तू नाही गेली तर काय लगीन लागायचं का नाहीच लागायन लागन की पण मला जायचंय का मग मला जाया नको होय वर्षाच्या काठी एकदा तरी जाऊन दे की मला बाकीच्या मावळणी नाहीत होय यायच्या सगळ्या बाकीच्यांचं काय घेणं पण मी नको 12 महिन्यात मला एकदा तरी जाऊन देत जा की काय हाय गेली वरवाळणी न्यायची मला काय न्यायचंय काय म्हणलं टिपणार तर हांडा काय कळशी न्यावं लागेल बारकाली वाटीन 5-8 भांडी न्यायची बारकाली म्हणजे माणसं नाव ठेवते म्हणते काय नाव उठवायचं कुणाच्या बापाच्या खर्च खातोय काय पण मला जायचंय मला सांगायचं नाही मी जाणार तू अलीकडलं तोंड सुटल्या का बोलती हा मला जायचंय आता त्या म्हाताऱ्याचं ऐकून ऐकून तर मी मरायला लागले रानातच काम करू करू जाणार मग जाई लागणार दिवशी तुला टाइम नाही नाही मी आधीच जाणार काय आहे आधी जायचं मला वावराने घेऊन मग तू काय कुलवरी आहे काय मग जायची मावळं नाही मी हा मावळा नाही माना पानाची बघ आता बघ मावळण हा, मामा जायचंय मला सांगा म्हातारे आडवं बोलायचं नाही मला सांगायचं नाही जाऊ नको म्हणून तू अलीकड तुला लय तोंड सुटलंय ग हा जायचंय मला हा जायचंय आणि तू मी जाणार जाणार. तुला लय सुस्त आहे बाबा. हा? म्हणशील का? म्हणशील का? जाशील का? हे? नाही जायची म्हाताऱ्या नाही जायची तुला म्हणतोय ना मग मी ऐकतच नाही तुला मी काय सांगतोय माझ्या फोन आलता ये म्हणून भावाचा. तुला मग लागणार दिवशी टाइम जायचं नाही, अगोदरच नाही, काय म्हाताऱ्या, मला उद्या जायचं होते म्हणजे कसा खुरपत आली एवढं हा मी खुरपत आली का नाही बरं एवढं मोठं मला जायचंय उद्या तू म्हणून. सांगितलं नाही म्हाताऱ्या नाही जायची नाही आता नाही जायचं सांगितलं बोल. ऐकायचं नाही ना नाही जायची आता लयच तोंड सुटलंय तुला नाही जायची नाही आडवं बोलायला नाही बोलत आता नाही बोलत हा नाही बोलत म्हाताऱ्या आडवं सांगितलेलं ऐकत जा आता ऐकन तू तोंडाला तोंड लावत जाऊ नको माघारी बोलतीस जरा वळण आहे का नाही तुला आता म्हातारा झाला पण ऐकतच नाही अजिबात नुसतं वैताग देते बहिऱ्या भोकाचंही नुसतं ही गेल्यान गेलाय पार म्हाताऱ्याचं डांगऱ्याचं या लयच वैताग देते हिला मला काम करा रातभर त्याच्यात पाय चोळत बसा तरी ताप देणं जाऊन द्यायचं नाही मरून जाय पाहिजे गुटून जाय पाहिजे म्हातारा डगार फोकाच कुठली टांगड्या आणि सध्या खायचं बोट मुड जेम झाली तरी तू त्याला काय रोग आहे ना त्याला डांगऱ्याला नुसतं खुरप आता माझ्या भावाला सांगून टाकते मी फोन करून म्हातारा झाला तरी याचा चाळा जाय ना डांगऱ्याचा किती काम केलं तरी रोज संध्याकाळी वैताग देत चहा कर दूध तापवून दे भाकर दे आणि जायचं म्हणलं तर नको म्हणते या नुसतं वैतागून काढून डांगरीने खुरप्याने असं टांगड्या हाणावं लागतात डांगऱ्याच्या
लय वैताग आणलाय म्हातारपणी लय ताप देते माझी आई वाट बघत असन तिथं आता मरून जाय पाहिजे त्याचं बोट मोड चांग असं हातपाय मोडून मारायला पाहिजे म्हातारा कुठतरी उलटून येरी बिरी तर मरून जाईना कुठतरी वैताग देते नुसतं डोक्यात सगळी चांगली चांगली मरत येत या म्हाताऱ्याला काय रोग आला काय मरायला जेवण जेवण पोरं मारायला लागले म्हाताऱ्याला बाळसं आलंय बाळसं तरुण पण आलं या डांगऱ्याला हानी ते म्हातारपणाला लागलं माझ्या मांडीला किती मोठं जाऊ दे मरू दे आता मी घरी गेले नाही खुरपतच ना आता एकटंच बस म्हणेन खुरपत आता बस डांगऱ्या खुरपत कवर बी मरून तिकडे